नमस्कार, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या टॉपिकच्या माध्यमातून सर्व बहिणींसाठी राज्य शासनाने एक नवीन सुविधा चालू केलेली आहे, नवीन योजना चालू केलेली आहे। तर ती योजना काय आहे आणि बहिणीसाठी प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत आणि त्या 1,500 मध्ये निकषी अटी किंवा त्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत तर त्या गोष्टी सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला प्रत्येक बहिणीसाठी किंवा कोणत्या बहिणी यामध्ये पात्र आहेत आणि कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत तर या सर्व विषयावरती माहिती या व्हिडिओमध्ये मी आज देणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की काय आहे आणि हा फॉर्म कुठे भरायचा। ठीक आहे, चालू करूया। तर तुम्हाला हा जी.आर. राज्य शासनाने 28 जून 2024 रोजी काय केलेला आहे, पारित केलेला आहे। तो महिला व बाल विकास विभाग या विभागामार्फत हा काय केलेला आहे, जी.आर. काढलेला आहे। आता या जी.आर. मध्ये नक्की काय काय गोष्टी आहेत ते आपण आता बघूया। राज्य शासनाने का तयार केली तर महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा महिलांना जॉब आता सध्या कमी आहेत, 28% आहेत आणि त्यावरती महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे। तर त्या योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं हे नाव आहे। आता या योजनेमध्ये नक्की काय काय निकष आहेत बघूया आपण। आता या योजनेचं स्वरूप काय आहे, पात्रता व कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक खात्यामध्ये थेट पैसे 1,500 रुपये महिन्याला जमा होणार आहे। आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अजून एक आहे की तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाचा योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असला तर फरक रक्कम या योजनेच्या पात्र महिलेस देण्यात येईल। म्हणजे बघा, आता सर्व काही महिला आहेत तर काही महिलांना पीएम किसान व राज्य शासनाची एक सुविधा आहे तर त्या योजनेमार्फत पीएम किसानचे 6,000 रुपये आणि राज्य शासनाचे 6,000 रुपये असे टोटल 12,000 रुपये वर्षाला त्या शेतकरीच्या अकाउंटला येतात, म्हणजे महिलांच्या अकाउंटला येत असतील ही योजना असेल किंवा अशा प्रकारच्या बरेच योजना आहे की त्याद्वारे शासन काय करते, त्या महिलांच्या अकाउंटला पैसे देत आहे। आता त्या योजनेमध्ये जर महिन्याला 1,500 पेक्षा कमी रक्कम त्या महिलेच्या अकाउंटला येत असेल, त्या बहिणीच्या अकाउंटला येत असेल तर काय इथे शासनाने दिलेलं आहे की समजा एखाद्या महिलेच्या अकाउंट वरती महिन्याला 1,000 रुपये जमा होतात, म्हणजे 1,200 रुपये वर्षाचे, 12,000 रुपये वर्षाचे जमा होतात। तर या योजनेमध्ये 1,500 रुपये महिन्याला गुणुले 12 तर 18,000 रुपये वर्षाला या योजनेद्वारे त्या महिलेच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे। मग आता हे 12,000 यातून मायनस केल्यानंतर जी रक्कम राहणार आहे म्हणजे 18 म्हणजे 6,000 रुपये अजून राहणार आहेत, तर त्या 6,000चा फरक हा शासन काय करणार आहे, त्या महिलेच्या अकाउंटला पाठवणार आहे। म्हणजे ज्या महिलेनं इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्या लाभाच्या वजा करून जी रक्कम राहणार आहे ती रक्कम त्या महिलेच्या अकाउंटला जमा होणार आहे। म्हणजे ज्या महिलांनी लाभ घेतले नाही त्यांना सर्व रक्कम मिळणार आहे 1,500 रुपये आणि ज्या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे त्यांना फरकाची रक्कम मिळणार आहे। एखाद्या योजनेला 1,500 रुपये दुसऱ्या योजनेचे मिळत असतील तर त्या महिलेला, त्या बहिणीला अकाउंटला पैसे येणार नाही, त्या महिलेने अर्ज भरू नये असं या जी.आर. नुसार लिहिलेलं आहे। ओके, नेक्स्ट। आता योजनेचे लाभार्थी कोण कोण आहेत, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्षातील विवाहित, विधवा, घटस्फोटित व पारत्यक्त आणि निराधार महिला। आता बघा, शासनाने यामध्ये एक महत्वाची काय केलेलं आहे, अट ठेवलेली आहे। काय अट आहे की विधवा महिला असेल तर तिला ही योजना आहे, त्यानंतर घटस्फोटित असेल, पारत्यक्ती आहे आणि निराधार। आता या सगळ्यांना ऑलरेडी सगळ्या पेन्शन चालू आहेत, महिन्याला 1,500 1,000 आसपास काहीतरी चालत, म्हणजे या सगळ्या महिला या योजनेमधून काय होणार आहेत, कमी होणार आहेत। म्हणजे फक्त आणि फक्त विवाहित महिलांनाच हा लाभ मिळणार आहे। म्हणजे अशा प्रकारे या योजनेमध्ये जे पात्र नाहीत, म्हणजे या योजनेचा लाभ घेतले नाही त्यांना फक्त या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे।
आता यामध्ये पात्रता कोण कोण आहे, म्हणजे कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक, म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. डोमासाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागणार आहे महाराष्ट्राचं. हे पहिली अट झाली. राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटी, पारित्याग व निराधार या सर्व महिलांना हा लाभ मिळणार आहे. त्यानंतर आहे किमान वयाच्या 21 आणि जास्तीत जास्त 60 वर्षाच्या आतल्या महिला पाहिजेत. त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते आवश्यक असते. बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे सांगितलंय, म्हणजे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असेल तरी चालेल. त्यानंतर या योजनेमध्ये अपात्र कोण कोण महिला होणार आहेत, यामध्ये अपात्र कुठल्या महिलांना अपात्र केलं जाणार आहे. बघा, ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, म्हणजे एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती आहेत आणि 4 व्यक्तींचं सगळ्यांचं मिळून उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, अशा या महिलांना याच्यामध्ये अपात्र ठरवलं जाणार आहे, म्हणजे ते फॉर्म भरता येणार नाही. दुसरा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे एखादा कुटुंबाच्या मध्ये 4 व्यक्ती आहेत आणि 4 मधला एक व्यक्ती आयकर भरतोय, म्हणजे इन्कम टॅक्स फाईल करतोय, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कुठल्याही महिलेला हा लाभ घेता येणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित व कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करतात, कंत्राटी कर्मचारी असू द्या किंवा कर्मचारी असू द्या, कुटुंबातील सदस्य जरी नोकरीला असेल तरी सुद्धा या योजनेचा लाभ महिलांना घेता येणार नाही त्या कुटुंबातील. ओके. त्यानंतर सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत असेल, म्हणजे त्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला पेन्शन असेल तरी सुद्धा त्या महिलेला लाभ घेता येणार नाही. नंतर आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा. कुठल्याही योजनेचा सरकारी लाभ घेतलेला नसेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल. नेक्स्ट, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान व माजी खासदार असेल, खासदार आणि आमदार असतील तर त्यांच्या कुटुंबात कोण जर असेल तर त्या महिलेला लाभ घेता येत नाही. ही एक जी अट आहे ती चांगली केलेली आहे, कारण आमदार आणि खासदारांना सगळ्यात जास्त पेन्शन आहे, तरी सुद्धा डबल आमदार झाला तर डबल पेन्शन, पण ही अट एक चांगल्या प्रकारची केलेली आहे. ओके. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार व ज्यांच्या राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य कुठल्याही पदावरती नाही पाहिजे. राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या अध्यक्ष पदावरती किंवा या सर्व पदावरती नाही पाहिजे. ओके. त्यानंतर पुढं, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त जमीन नाही पाहिजे, म्हणजे त्या कुटुंबामध्ये 5 एकरापेक्षा जास्त जमीन नाही पाहिजे. ओके. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वळवून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नाही पाहिजे, म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये 4 चाकी आहे, 4 चाकी असेल तर त्याला लाभ घेता येत नाही, फक्त ट्रॅक्टर जर असेल तर लाभ घेता येईल. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा फायद्याची गोष्ट आहे. ट्रॅक्टर घरात असेल तरी सुद्धा त्यांना लाभ घेता येईल. सदर योजनेची पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधार करण्याचा अधिकार सर्व शासनाने आपल्याकडे ठेवलेला आहे. ओके. त्यानंतर यासाठी कागदपत्र काय काय लागणार, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल. अजून त्याचं वेबसाईट चालू नाही, वेबसाईट चालू झाल्यानंतर याचे अर्ज भरता येईल, अजून तरी काही नाही. त्या अगोदर सर्वांनी कागदपत्र काढून घ्या. लाभार्थीचे आधार कार्ड पाहिजे, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे, त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापेक्षा आतला पाहिजे, हे एक आहे. त्यानंतर बँक खाते पाहिजे, बँक खात्याची पहिल्या पानाचं झेरॉक्स किंवा कलर प्रिंट, पासपोर्ट आकाराचा फोटो एक पाहिजे, रेशन कार्ड एक पाहिजे, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचं एक हमी पत्र पाहिजे. म्हणजे या योजनेमध्ये जेवढ्या अटी दिलेत त्याचं एक हमी पत्र की माझ्या या सगळ्या अटी मी पूर्ण करत आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड मी करणार नाही, अशा प्रकारचं एक हमी पत्र आहे. त्याच्यावरती तुमची सही पाहिजे, ते अपलोड करावं लागणार आहे. अशा प्रकारे इथं नियम व अटी आहेत. ओके. आता लाभार्थीची निवड कशा प्रकारे होणार, तुम्ही तो अर्ज कुठं भरायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका
मुख्य सेविका व सेतू सेवा केंद्र म्हणजे ऑनलाईन कुठल्याही नेट कॅफे मध्ये जाऊन तो फॉर्म तुम्ही भरू शकता किंवा अंगणवाडी सेविकांच्या द्वारे सुद्धा हा फॉर्म भरू शकता। ग्रामीण भागामध्ये पडताळणी कशी होणार आणि नगरी भागामध्ये कशी होणार? अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू केंद्र व ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी अर्ज भरायचे ऑनलाईन। त्यानंतर काय होणार आहे? अर्जाची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे। संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी काय करायचं? या फॉर्मचं पडताळणी करायची। त्यानंतर अंतिम पडताळणीसाठी कुठे जाणार आहे फॉर्म? संबंधित जिल्हाधिकारी व त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीखाली हा फॉर्म जाणार आहे व अप्रूव्ह होणार आहे। अशा प्रकारे या फॉर्मची पडताळणी होणार आहे। या योजनेचं पोर्टल येईल किंवा मोबाईल ऍपद्वारे किंवा सेतू सेवा केंद्रामध्ये हे फॉर्म तुम्ही भरू शकता। आता अर्ज भरत असताना अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल। आज महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, कारण त्या व्यक्तीचा लाईव्ह फोटो तिथे घेणार आहेत व केवायसी करणार आहेत। तर यासाठी त्या महिलेने स्वतः त्या ठिकाणी फॉर्म घेऊन उपस्थित राहणं आवश्यक आहे। त्यासाठी तिच्या बरोबर काय काय पाहिजे? बहिणी बरोबर पाहिजे, रेशन कार्ड एक पाहिजे, स्वतःचा आधार कार्ड एक, या 2 गोष्टी आणि वर दिलेली सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी हवी आहेत। अशा प्रकारे ही योजना आहे। तर या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। आता त्यानंतर या फॉर्मचे सर्व डिटेल्स मी सांगतो बघा। अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात तारीख आहे 1 जुलैला अर्ज चालू होणार आहे। त्यानंतर अर्जाची शेवटची दिनांक आहे 15 जुलै। 15 जुलै पर्यंत ते अर्ज भरायचे। त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशित केली जाईल 16 जुलैला। त्यानंतर पुन्हा काय? त्या यादीवरती कुणाची तक्रार असेल तर ते तक्रार सुद्धा तुम्ही नोंदवू शकता। ती 16 जुलै पासून ते 20 जुलै पर्यंत 4 दिवसाची मुदत आहे, 4 ते 5 दिवसाची। त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याची कालावधी 21 पासून ते 30 जुलै पर्यंत आहे। म्हणजे 30 जुलै पर्यंत ती तक्रार निवारण करण्यात येईल। अंतिम यादी प्रकाशित दिनांक 1 ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित केली जाईल व 10 ऑगस्टला तुमची केवायसी केली जाईल बँक खात्यामध्ये। आणि केवायसी झाल्यानंतर तुम्हाला लाभार्थीचा निधी हा किती तारखेला जमा होईल? 14 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला चालू होतील, म्हणजे होतील जमा। आणि प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ प्रत्येक महिन्याला तुमच्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अशा प्रकारे ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, या योजनेची सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्त बहिणीपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।